डोकवाडी या दोन संघांमध्ये युद्ध मैदानाच्या आतमध्ये लढलं जाईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील चिंचवली गावातील गोडाबाज त्याचा आकाश शिलक्या. Yes, thank you. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 हे शानदार पर्व आणि क्रीडांगण सजले आज या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवदेश क्रिकेट संघ फणसवाडी आयोजित केलेली स्पर्धा ग्रामस्थ मंडळ फणसवाडी पालेबुद्रुक या अगदी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मॅच कडे आपण जातोय. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक हँडला अंकुश, नॉन स्ट्राईक हँडला पाहायला मिळेल तो म्हणजे अविनाश आणि गोलंदाजीच्या मार्क वरती आपण इथून पाहतोय यावेळेला बॉलिंग करण्यासाठी खेळाडू तयार आहे. पहिला बॉल गॅप शोधली आहे, जबरदस्त बॅटिंग, थर्डमॅन कडून बॉल चौकार, 4 सुरुवात. सुपर. वेल स्टार्ट देताना आपण पाहतो खेळाडूला. इंग्रजीमध्ये एक प्रोवर्ब आहे, वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता आणि ती सुरुवात पाहायला मिळते यावेळेला अंकुश वाघच्या माध्यमातून. सुरुवात झालेली आहे पुनश्चा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी देखील करणारी संघची जी टीम मॅनेजमेंट आहे ती देखील तेवढी चांगली आहे. डोकवाडी संघ आपण पाहतो पहिल्या दिवसामध्ये अगदी भरपूर चांगला परफॉर्मन्स या संघाने दिला होता आणि अंतिम 6 मध्ये दाखल झाले डोकवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतो ते म्हणजेच अगदी अपोजिट टीम सेकंड आपला पाहायला मिळेल, परंतु पहिला भार जो आहे तो फलंदाजीचा आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत संघाच्या धावसंख्येमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पांडुरंग 5 धावा खर्च केल्यात. अविनाश वाघला अखेरकार स्ट्राईक. स्पीड मधील या टुर्नामेंट मधील अगदी या आपण फेज मधील पाहतो चांगला खेळाडू आहे सध्या ट्रेंडला. ओ चांगला स्ट्रोक, गॅप मधून बॉल, फिल्डर पाठलाग करतात. 1 रन पाहायला मिळते. सेकंडचा कॉल आहे, नो तू मी परतावं लागेल एकाला माघारी. विकेट पडती आहे. अंकुश वाघचा डाव संपलाय आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना इथे वाघाची वाडी संघाला. टोटल धावसंख्या 5 ला 1 विकेट आता आपण पाहतो मैदानामध्ये जरूर आलेली आहे आणि हे विकेट पडत असताना आपण पाहतो संघ अडचणीमध्ये जरूर सापडलाय. अंकुश वाघ बाद झालेला आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर आता पाहायला मिळेल म्हणजेच रुपेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी फार मोठी राहील आता या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये आणि डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सुपर फटकेबाजी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला आक्रमण चढवलाय. सारण सुरुवात बॅटरची. लाजवाब बॅटिंग, भरपूर चांगली बॅटिंग, आक्रमक फटका पाहायला मिळाला अक्रॉस द बॅट. सुपर बॅटिंग स्टाईल जबरदस्त आहे खेळाडूची आणि जबरदस्त आपण पाहतोय या स्ट्रोक देखील खेळाडूच्या माध्यमातून कन्वर्ट केला जातोय. सारण आल्या. सारणसह टीमची धावसंख्या 11 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ड्युअल डिजिटला 11 टोटल झालेले आहेत. येस 2 धावा होत्या. रनआउटची एक सिंगल आली होती ना. टोटल 12 आहेत. ओ अनादर वन पुनश्चा ढोकलाय
बॅटरला जबाब. मैदानामध्ये आलेत रुपेश. पहिल्या बॉलला षटकार आणि दुसऱ्या बॉलला चौकार. बॅटिंग अगदी आपण पाहिली तर जबरदस्त आहे. संख्या फलकावरती आपण पाहतो आता जरूर 16 धावा पाहायला मिळते आपल्याला. 16 रन यावेळेला आपण पाहतो संघाची झालेली आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समन देखील आपण पाहतो की जरूर चांगला परफॉर्मन्स देतोय. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर फसला. फिटकर आहेत तिकडे, कोणती चुकी नाहीये. टॉपेज लागली आणि बॅटर बाद होतोय. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना. 16ला 2 विकेट. एकूण धावसंख्या झालेली आहे 16. 16ला 2 विकेट आपण पडताना बघितल्या. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज पांडुरंग थोडासा महागडा, पण लास्ट बॉलला विकेट त्यानं प्राप्त केली. अविनाश आणि महेश हे 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. वाघाचीवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये डोकवाडी रोहा या 2 संघामध्ये आपण मॅच पाहतो. 1 स्टार संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण जनमान हा संघ पाहतोय. दोघांमध्ये मॅच आहे. दोन्ही ताकदवर संघ आहेत, दोन्ही तुल्यबल्ल संघ आहेत. संघाची धावसंख्या 16 झालेली आहे. 16ला 2 विकेट. वर्ल्ड टेनिस क्रिकेट वाहिनीचे आमचे सर्व राहुल जुलवेकर या सामन्याला आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आणि आपण पाहतोय जरूर जगातील सगळ्यात हुशार माणूस कोण असेल तर नरेंद्र मोदी, आणि त्यानंतर दुसरा नंबर कोणाचा लागेल तर नक्कीच WTCचे आमचे संस्थापक राहुल उल्लेकर यांचा लागेल. ते हत्तीलाही चड्डी घालतील असे व्यक्तिमत्व आहेत. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलेत. फटका लाजवाब आहे. जागा बनवली आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. कॅचची संभावना. फिल्डर आहेत तिकडे. ओ कॅच सुटली आहे. फायदा उचलला गोष्टीचा. धावा घेत असताना पहा दुसऱ्या धावेसाठी निघाले तिकडे आणि लगेचच धाव देखील कंप्लीट झाली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच जरूर आता पाहायला मिळते यावेळेला. एकवीस धावसंख्या. 21ला 2 विकेट आपण इथे पाहिलेल्या आहेत. 21 नंतर आता आलेला 2 धावा. 23 धावा टोटल वरती अपडेट पाहायला मिळतात आपल्याला धावफलकावरती. संख्या फलकावरती थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. बॅटिंग भरपूर चांगली. तेवीस धावसंख्या टोटल वरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. ओर द विकेट. यावेळचा बॉल पहा आडव्या बॅटनो फ्लाय जंप आणि वेल जज कॅच.
एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो फिल्डरसाठी. काय कमालीचा झेल पाहायला मिळालाय. जबरदस्त फिल्डिंग, हनुमानमुडी लगावली, बॉलला स्टॉप केलं आणि फक्त स्टॉप नाही केलाय, नॉट ओनली स्टॉप बट ऑल्सो कॅच. विकेट आली आणि 23 वरती अजून एक फलंदाज बाद होतोय. तेवीसला 3 विकेट आतापर्यंत पडलेले आहेत. संघ अडचणीमध्ये आणि त्यानंतर आपण जर विचार केला परफॉर्मन्स देखील तेवढा चांगला पाहायला मिळाला. यावेळेला पहा चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप शोधायचा प्रयत्न होता, समोर खेळलेत फिल्डर आहे तिकडे. 1 रन कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे, 2 धावा पूर्ण की नाही याचा निकाल तिसऱ्या पंचांकडे वॉर रूम मध्ये पाठवलाय स्क्वेअर लेग रेफरींनी. सेफ आहेत खेळाडू. अगदी क्रिटिकल डिसिजन होता. 25 टोटल वरती धावा पाहायला मिळतात. 3 गड्यांचा मोबदला आहे. शेवटचा एक बॉल या षटकातून ओव्हर क्रमांक 2चा खेळ. आगाचीवाडी संघ भरपूर चांगला परफॉर्मन्स आजपर्यंत. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज सज्ज आहे रितेश. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहील. यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, कोणतेही रन घ्यायचा प्रयत्न नाही आहे. लास्ट बॉलला डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2. या षटकातून 9 धावा खर्च केला रितेशनं. 1 सफलता त्याच्या नावी जमा. विकेट टोटल 3, धावा 25. फर्स्ट आपला बॅटिंग 1 स्टार वाघाचीवाडी. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ चाललेला आहे. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. चला स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ नाहीये मित्रांनो. 6 वाजवायचे का सकाळचे? 4 वाजलेले आहेत. 6 फिक्स आहेत. चला मॅच खेळ आपण जाऊया. टोटल 25 ला 3 विकेट. बॅटर तयार. अविनाश शेवटचं षटक. डेथ ओव्हरला थ्रिलर बनवायची आहे. अविनाश आणि सोबतीला आपण पाहतोय चंदर. ओ सुपर फटकेबाजी. नो बॉलचा कॉल आणि या बॉलवरती पनिश. बॉलला पाठवलं थर्डमॅन कडे 4 रनसाठी. अफलातून चौकार. बॅटिंग जबरदस्त आहे खेळाडूची. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये इम्प्रेस केलंय अविनाश वाघनं. भरपूर आयडिया. यस क्रिटिकल डिसिजन नाही. अंपायर्सनं अगदी योग्य डिसिजन दिलाय आणि चेंडू आपण पाहतोय यावेळेला जरूर 4 रन पाहायला मिळतात. आणि फिल्डिंग टीमनं हा रिव्ह्यू चा क्लेम जरूर दिलेला आहे. त्यामुळे वॉर रूम मध्ये आता हा निर्णय हे क्रिटिकल कदाचित होईल. बट
बॅटरचा प्रयत्न आपण जर पाहिला तर नक्कीच बॅटमध्ये जो बॉल कुठून अटेंड केलाय या देखील गोष्टी आता इथे जरूर हेरल्या जातील. यास आपण चेक करतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. न्यूट्रल डिसिजन सगळ्यांना हवा आहे. इट इज अ नो बॉल कॉल. सो गेट रेडी फॉर द फ्रीट नाव. संधी असेल आता फ्रीटची. रिव्ह्यू जो आहे तो गमावलाय बॉलिंग युनिटनं. टीमची धावसंख्या टोटल 30ला 3. शेवटचं षटक राहुल. सुरुवात थोडीशी मागडी. नावातच मुळात प्रॉब्लेम. कारण WTCचे सहकारी आमचे सोबत संस्थापक जोडलेत राहुल उलवेकर. स्पेशली हा पंच त्यांच्यासाठी होता, नॉट फॉर बॉलर. बॉलर तयार आहे गोलंदाजीसाठी. हो द विकेट. यावेळचा बॉल समोर खेळलेत. फिल्डर फ्रीटचा बॉल आहे. 1 रन मिळेल. सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहज गतीने पूर्ण केल्यात. सुपर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं आणि अविनाशचा मनसोबा आपण अगदी अक्षरशः चांगला पाहिला. धावसंख्या जी आहे ती 4. बॉलवरती 7 अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. चंदरनं 2 धावा आपल्या संघासाठी दिल्यात. टीमचा टोटल जो आहे तो टोटल आपल्याला 32 पाहायला मिळतं. 32 रन टोटल कार्डवरती. मॅचकडे आपण जाऊया. यावेळचा बॉल चांगला चेंडू फटका खेळला. फिल्डर आहेत 1 रन. सेकंडचा कॉल पाहायला मिळतोय. दुसऱ्या दावेसाठी निघालेत डेंजर एंडकडे. आता कोण वाचणार. अविनाशनं तिकडे अगदी मागे रन जरूर पोहोचायचा प्रयत्न केला आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर जरूर 2 धावा आपल्याला देखील पाहायला मिळाल्यात. 2 धावसंख्या आपण पाहतोय पुढे. विकेट ठेवायची अविनाशला शेवटपर्यंत. आता इथून चेंडू खेळायचे कारण महत्वाची मॅच आहे. इथून जर या पूलला जर आम्ही म्हणेन की डॉमिनेट केलं तर मग पुढचे पूल थोडेसे इझी राहतील अविनाशसाठी. आणि हाच मनसोबा आहे की इथेच काय ती कसोटी आपल्याला करायची आहे. परंतु येणाऱ्या ज्या पुढील सामन्यामध्ये ओव्हर्स किती असतील हे देखील थोडंसं मॅटर करील. कारण 2 वर्षी मॅच नंतर आपण पाहतो की अगदी कोणी पहिलमान बनतो. मग ए पूलच्या संघाचा काही कॅलिबर तिथे मग तिथे आपण पाहतो की तितकासा मोजला जात नाही. टीमची धावसंख्या 34 आहे. 34ला 3 विकेट. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार आहे राहुल. 2 डबल आपण पाहिले आतापर्यंत ओव्हरमधून. मोठा फटका खेचू दिला नाहीये त्यानं. यावेळेचा बॉल फटका खेळला. 1 रन आपण पाहतो. सेकंडचा कॉल तिकडे स्ट्रायकेडला. इथे जरूर धाव घेण्याचा प्रयत्न होता अविनाशचा पण तिकडे जरूर चंदर सेफ राहतील. 1 रन आपण धावसंख्या पाहतो. टोटल 35 रन आपण पाहतोय. आता हा हायेस्ट स्कोर झालेला आहे. चला टॉस साठी या. इथून आपण आता टॉस करणार आहोत कारण इथून जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये जाईल कारण हायेस्ट स्कोर झालेला आहे. त्यामुळे उर्वरित 2 संघांना विनंती आहे टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 35 टोटल धावसंख्या. बॅटर तयार. समोर गोलंदाज देखील सज्ज. फुल टॉस लेनचा बॉल आहे. मिस झाला. बॉलवरती आपण पाहतो जरूर तिसऱ्या पंचांकडे जातील बॅटिंग टीम कडून. आता हा रिव्ह्यू जरूर घेतलेला आहे. हॅलो यस पहा पुढचा सामना असेल फणसवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहाल तर कुक्षेत पहा दोन्ही संघांमध्ये मॅच होईल पुढची. तर दोन्ही टीमचे कॅप्टन फणसवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमच्या समोर आहात. कुक्षेत संघ पहा लगेच आपण टॉस साठी आणि सामना 2 ओव्हरचा असेल. याची नोंद घ्यायची पहा. सामना 2 ओव्हरचा असेल त्यामुळे आपण लगेच यायचं. हाय स्कोरचा सामना मैदानामध्ये चालू आहे. अगदी पहिला तर अप्रतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुढची लढत असेल एका बाजूला गावदेवी फणसवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट कुक्षेत हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर या गुरुनाथ 11 कुक्षेत संघ आपण साठी लगेच. हा फेअर बॉल आहे. ऑफिशियलचा निर्णय. रिव्ह्यू जो आहे तो गमावला आता दोन्ही संघांनी. शेवटचे 2 बॉल 36 धावा धावफलकामध्ये 3 गड्यांचा मोबदला. गोलंदाज तयार आहे. इथे कमबॅकची भूमिका साकारावी लागेल. आतापर्यंत भरपूर सामने जिंकले त्या संघानं. चांगले जिंकलेत डोकवाडीनं. आज सुंदर बॉल. या बॉलवरती आपण पाहतोय फ्रंटलाईन अटॅक करायचा प्रयत्न होता.
गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज राहील ओ द विकेट. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय. फिल्डर पाठलाग करतायत बॉलचा आणि बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार. भरपूर चांगला स्ट्रोक. जबरदस्त आपण पाहतोय बॅटिंग. चला टॉस करायचा. आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रवीण वाघे तिकडे आहे. टॉस केला साहेब पा इथं आता फाईट पाहायला मिळतं. गुरुनाथ पण गोक्षेत आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी फणसवाडी 2 ओव्हरची मॅच. टॉस जिंकला फणसवाडी टीमला. डिसिजन पहा राजन लगेच द्या. फिल्डिंग यस फिल्डिंग स्वीकारली. बॅटिंग साठी आमंत्रित केलं गेलं. कुक्षेत टीमला जास्त वेळ घेणार नाहीयेत आपण. लगेच इथनं शुभेच्छा देतो दोन्ही टीमला. जब आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे अगदी अप्रतिम सामना पाहायला मिळतो. 2 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही संघ लक्षात घ्यायचा. रघुनाथ 11 कुक्षेत संघ 2 ओव्हरची मॅच असेल. फणसवाडी संघ राजन 2 ओव्हरची मॅच असेल ना लक्षात घ्या. यस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता हायस्कोरचा सामना. अगदी पहिले तर या ठिकाणी 1 स्टार बागाची वाडी संघाने धावत संख्या कुठली गेली आहे. बॅटिंग करत असताना पहिल्या हाफ मध्ये आपण इथं पाहता 3 ओव्हर मध्ये 40 धाबा आपल्याला पाहायला मिळाला. कम्प्लीट 41 धाब्यांची गरज आहे त्या विजयासाठी सोमजाई ढोकवाडी क्रिकेट टीमला. चला स्पीड अप करा. स्पीड अप करा चला. हा यस यस नक्कीच तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. आता यापुढील जे क्वालिफायर मॅचेस आहेत त्या सेमीफायनल 2 ओव्हरच्या होतील. येस पहा हा जो सामना ना तो असेल 3 ओव्हरचा. पण याच्यानंतरचे सगळे सामने पहा 2-2 ओव्हरचे असतील. हे लक्षात असू द्या. जवा मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहता 1 स्टार बागाची वाडी टीमने बनवल्या 18 बॉलमध्ये 40 धाबा. 41 धाब्यांचं टार्गेट सेट केलं गेलं ते म्हणजेच ढोकवाडी संघासमोर. अंतिम रात्र अगदी पहिला अजून जर पाहिलं तर निश्चितच अजून 2 मॅचेस आपण पाहता पेंडिंग असतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता भारूत आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती वाघाची वाटी टीमचा गोलंदाज अविनाश वाघ. यावेळी पाहता आजच्या रात्रीमध्ये मंत्रमुग्ध केले या खेळाडूने. पाम अप्रतिम सामने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. टॉप 6 मध्ये 1 स्टार बागाची वाडी क्रिकेट संघ पोहोचला गेला आणि त्याच्यानंतर आता प्रभास क्वालिफाईड मॅचचा आपल्याला पाहायला मिळतं. इथनं पहा ट्रॉफीसाठी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि षष्टम पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चमचमत्या ट्रॉफीज. त्यानंतर पहा अगदी एक ब्रँडेड EV स्कूटर आपण पाहता या स्पर्धेमध्ये मालिका बिरीजसाठी आपल्याला पाहायला मिळते. ती विनोद शेठ पाटील हुद्देचे घोट आणि त्यानंतर श्री रवींद्र शेठ भोईर माजी सदस्य ग्रामपंचायत पाले बुद्रुक अगदी यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. त्यानंतर 2 बायसायकल स्पोर्टच्या सायकल आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एक ब्रँडेड कूलर या स्पर्धेमध्ये आपण पाहता अगदी ऑर्गनाईज केलं गेलं. अप्रतिम शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या पर्वामध्ये मालिकावीरसाठी सायकल दिली होती परंतु या पर्वामध्ये अगदी पाहिलं तर आयोजकांनी पाहिलेलं स्वप्न ते मालिकावीर बाईकचं या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघायचं आजच्या रात्रीमध्ये कोणत्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल त्या बाईकवरती बसण्याचं. अगदी सभा मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल कोण हरेल महत्वाचा सामना मैदानामध्ये. इथनं संघ जो जिंकेल तो अगदी इनटू द फायनल मध्ये खेळताना दिसेल कारण की हायस्कोरचा सामना झाला. पहा सलामीची जोडी भारूत आणि संजय ऑन स्ट्राईक अँड फलंदाज आणि इथनं आता पाहता आपण पहिला गोलंदाज अविनाश. यस गेम ऑन. काउंट डाऊन स्टार्ट. 3, 2, 1 गो. पहिला बॉल इथनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज घेऊन येतात अविनाश वाघ वाघाच्या वाटी टीमचा.
पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज. यावेळी पहा पहिलाच बॉल ट्रॅप केला, वाईड लॉंग आपला फटका अगदी चांगला आहे. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॉल सीमा रेषा पलीकडे पहिल्या बॉल वरती ठोकलेला पहिला दमदार स्ट्रोक, चौकार, 4 धब्बा. येस, अप्रतिम केली पहा. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहता अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळाला कव्हर्स मध्ये. जवा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार पाला 4 धाब्याने अकाउंट इथं ओपन झालं. श्री गणेशा पाहायला मिळतो सोमजाई ढोकवाडी क्रिकेट संघ रोहा तालुक्यातील हा दूरवरचा प्रवास आजच्या रात्री मधला पाहता. यावेळी पहा हा बॉल असं वाटलं की हा चेंडू तर वाईट असेल, परंतु बॉडीला ब्रश झाला तिथनं आणि बॉल बॅक साईड मध्ये बॅकअप चांगला होता, बॉलला अडवलं जातं आणि डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. वेगावरती स्वार अगदी आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच अविनाश वाघकडनं. अगदी पाहता 3 ओव्हरचा सामना मैदानामध्ये चालू आहे. याच्या नंतरचे जे सामने असतील ते 2-2 ओव्हरचे असतील हे लक्षात असू द्या. पुढचा सामना आपण पाहू शकाल गावदेवी फणसवाडीने त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर रघुनाथ 11 कुक्षेत ह्याच्यामध्ये फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघ चांगले आहेत, ताकदवर आहेत, परंतु 2 ओव्हरची मॅच महत्वाचा सामना. यावेळेला अजून एक खोदून काढला, खोलात टाकलाय, वाईडिश लॉंग ऑफ जाईल डीप मध्ये बाम. शतरक्षकाने तिथं एकच झापाली. अगदी जबरदस्त आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर वाघाची वाडी संघाचा खेळ राहिला गेला. निश्चितच जर पाहिलं तर संपूर्ण रात्र गाजवून सोडली या संघानं. आज आपण पाहिला वडपे संघ पाहिला, खांडीचा पाडा संघ पाहिला, चाकण संघ दूरवरून आला होता पुण्यावरनं, त्या संघाला देखील जर पाहिलं तर वाघाची वाडी संघानं परास्त केलं. अप्रतिम सचिन 11 माथेरान संघ अगदी पाहिलं तर अजय भस्माचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. शानदार स्पर्धा चालू झाली आणि संपत देखील आली आहे. यावेळी पहा बॅटची यश लागली आहे आणि तिथे मात्र कव्हर पॉइंट मध्ये हा झेल पकडला जाईल. मिळालेली सफलता अविनाश वाघच्या गोलंदाजी मधनं आणि केलेला कारनामा फिल्डिंग डिपार्टमेंटनं. फलंदाज बाद पहिला करारा झटका इथं आपण पाहता. निश्चितच जर विचार केला तर ढोकवाडी टीमला आणि फलंदाज भारूचच्या पारीचा अंत. पहिला धक्का ढोकवाडी संघाला. पहिला गडी बाद झाला. धाब्यांचा विचार केला तर धाबा संख्या धापटलावरती आपण पाहू शकाल टोटली जाऊन पोहोचल्यात, त्या म्हणजेच 5 धाबा, 1 विकेटचं नुकसान. अगदी जबरदस्त वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. BWTC अगदी पाहिलं तर आज 6वी रात्र त्यांच्या माध्यमातून अप्रतिम क्वालिटी क्लिअरिटी पाहायला मिळाली. निश्चितच आवाज देखील युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून अप्रतिम त्या ठिकाणं दाखवला जातो. अगदी घर बसल्या प्रेक्षक वर्गाला ऐकवला जाता आणि निश्चितच खूप जबरदस्त क्वालिटी पहा. आज अंतिम रात्र ही स्पर्धा इथे संपणार. पुन्हा एकदा 365 दिवसांची वाट पाहिली जाईल. या स्पर्धेमध्ये अगदी अनेक संघ खेळून गेले मित्रांनो, परंतु आपण पाहता 6 संघ निवडले गेले, त्याच्यात आता 3 निवडायचे. अगदी चांगली संकल्पना. यावेळी पहा अजून एक खोलात टाकलाय गोलंदाज आपण जर पाहिलं तर अविनाश वाघ अगदी अप्रतिम गोलंदाजी करतो. फक्त 5 धाबा धावपटलावरती जमा झाल्यात. पहिल्या बॉलवरती लागलेला चौकार, त्याच्यानंतरचा कमबॅक आपण पाहता. विकेट देखील मिळाला, विकेट नंतर आला डॉट बॉल. आता पहा 5 बॉलचा खेळ समाप्त. 5 धाबा धावपटलावरती कंप्लीट झाल्या गेल्या, त्या म्हणजे सोमजाई ढोकवाडी संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल इथनं मात्र गोलंदाज रिलीज करेल अविनाश वाघ. शेवटचा अंतिम बॉल, पहिली चोर आणि पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवरचं षटक आणि इथनं पहा अगदी सटिक लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. यावेळी अजून एकदा फटका, मोठा ब्लास्ट ठोकायचा होता, परंतु बॅडम बॉलचा संपर्क नाही. अजून एक डॉट बॉल. या ओव्हरचा अगदी पाहता शेवटचा बॉल डॉट झाला आणि तिथनं आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा बॅटिंग करत असताना आपण पहा सेकंड हाफ मध्ये अगदी इथनं 41 धाबा बनवायच्या ढोकवाडी टीमला आणि फक्त पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा आपण पाहता. या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती अभिभागला आपण पाहिलं. अगदी जबरदस्त गोलंदाजी केली आहे आणि इथनं आपण पाहता फक्त 5 धाब्यांचं षटक गोलंदाजानं केलं. आता इथनं पहा येणारे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच आपण पाहू शकाल निश्चितच सोमसाई ढोकवाडी टीमला 36 धाब्यांची. एक संघ ए पोल मधून, एक संघ बी पोल मध्ये. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर बी पोलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. तिथनं ढोकवाडी संघाने केलेला प्रवास टॉप 6 मधला आजच्या रात्रीमध्ये ए पोल आपल्याला पाहायला मिळाला. आणि ए पोल मधून आपण जर पाहिलं तर वाघाची वाडी 1 स्टार वाघाची वाडी संघानं हा अप्रतिम प्रवास केला पहा.
12 बॉल आणि 36 धाब्यांची अजून गरज इथे विजयासाठी सोमजाई ढोकवाडी क्रिकेट टीमला. दुसरा गोलंदाज अंकुश वाघ मैदानाच्या आतमध्ये. पहिला इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळालं अभिकडनं. अभि वाघचा अगदी जबरदस्ती गोलंदाजी, 5 धाब्यांचं षटक राहिल्या आणि त्याच्यानंतर दुसरा इकॉनॉमिकल स्केल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अंकुश वाघ कडनं केला जाईल बाम. 12 बॉल 36 गेम ऑन. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा इथे विकेट किपरनं थोडस चुकीली पहा चंद्रबाग. तिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी पॅड वरती त्यांच्या लागला गेला मिसअंडरस्टँडिंग आणि त्याचा पूर्णपणे अगदी फायदा. वाईट +2 या 2 धाबा चोरल्या जातील आणि त्यानंतर आपण पाहिला वाईटच्या स्वरूपात एक धाब अशा 3 धाबा या ठिकाणी धावपटलावरती कन्वर्ट केल्या जातात आणि या 3च्या मदतीने महासंघाची टोटली धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 8 या अंकावरती. 41 धाब्यांचा आकडा गाठायचा आहे. प्रवास अजून बराच करायचा आहे. पाम हाफ ट्रॅकर यावेळी पुन्हा एकदा इथे अक्रॉस द बॅटने खेचायचा होता परंतु आपण जर पाहिलं तर गोलंदाजाला अगदी या ठिकाणी सूचित केलं जातं की हा चेंडू या ठिकाणी आपण पाहता 1 बाउन्स दर्शवला जातोय. पाम पुन्हा जर आपण तो चेंडू रिलीज केला तर तिथे दंडित केलं जाईल गोलंदाजाला. परंतु पहा पुढचे बॉल कशा प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये रिलीज केले जातील. मागचा बॉल जरूर वाईट होता त्याच्यानंतरचा हा बॉल डॉट आला. पुढचा बॉल यावेळी पहा फटका जबरदस्त पूल केला सक्सेसफुल खेचला बॉल सीमा रेषा पार येतोय मिड विकेट रिझनच्या डोक्यावरनं वाईटिश लॉंग ऑनला क्लिअर केलं. बॉल सीमा रेषा पार. फलंदाज आपण पाहता संजयच्या बॅटमधून ठोकलेला हा ब्रँडेड बिग 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 हिट षटकार. इथनं फलंदाज बाद होईल ज्यानं मागच्या बॉलवरती ठोकलेला षटकार आणि त्याच्यानंतर चाललेला विकेट गोलंदाज अंकुश वाघला मिळाली सफलता आणि फलंदाज इथनं बाद झाला तो म्हणजे संजय. बॅक टू द डगआउट. दुसरा करारा झटका इथनं सोमजाई ढोकवाडी क्रिकेट संघाला. विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अगदी पाहता आपण राहुलला मैदानाच्या आतमध्ये अगोदर सेंटर होताना पाहिलं 2 बॉल खेळला डॉट झाला. आता इथनं पहा नवीन बॅट्समन रोशन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नवीन फलंदाज पास स्पीडअप घ्या मित्रांनो उशीर टाइम नाही आपल्याकडं अगदी त्याच्यानंतर आज अंतिम आहे त्याच्यामुळे बरेच आयोजक करताना देखील काम आहेत. प्राईड डिस्ट्रीब्युशन असा शेवटचा निर्णय इथनं यावेळी पाहायचा हा बॉल देखील सटीक लेंथ पाहायला मिळते. थोडंसं फंबलिंग पाहता आपण अंतिम क्षणाला परंतु डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहता अजून एक चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉल ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजाकडनं. यावेळी मोठा ब्लास्ट फलंदाज रोशननं ठोकलाय पहा शानदार सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड जबरदस्त फटका. यावेळी बॉल सीमा रेषा पार येतो. अजून एक मोठा ब्लास्ट सिक्सर षटकार. 6 धाब्यांसाठी अजून एक मोठा ब्लास्ट पाहिला. 5व्या बॉलवरती ठोकलेला षटकार आणि संघाची धाबी संख्या इथं जाऊन पोहोचली आता टोटली 20 अंकावरती. डेफिनेटली 20 धाबा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. यावेळी पहा अक्रॉसचा बॅटेड खेळायचा होता परंतु लेग स्टिकच्या बाहेर या सिटीचं व्हाईट बॉल अंपायर्स कॉल. आता धाबा यायला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं अभि वाघनं 5 धाब्यांचं षटक फेकलं होतं परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अंकुश वाघ थोडासा मागला ठरतो. पहा व्हाईट बॉल व्हाईटच्या मदतीने 21 अंकावरती संघ जाऊन पोहोचला. आता पहा शेवटचा अजून एक बॉल इथं आपण पाहता शिल्लक या बॉल वरती कोणता अंक असेल. खोलात टाकला डीप मिड विकेटला चालला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत सिंगल मिळाली. अवि त्या ठिकाणी तैनात. दुसरीचा कॉल आणि थोडासा त्या ठिकाणी पहा आउटफील्ड खराब दिसली
आणि पाहता आपण 2 धाबा कंप्लीट केला. अंतिम बॉल वरती 2 धाबेच्या मदतीनं आता ढोकवाडी क्रिकेट संघ जाऊन पोहोचला. तो म्हणजेच टोटली 23 धाबा धावपटलावरती. आता पहा शेवटचं षटक बाकी असेल आणि विजयासाठी गरज आहे. येणारे बॉल 6 आणि कंपल्सरी पाहता आपण गरज असेल 18 धाब्यांची. 6 चेंडू 18 धाब्यांची गरज सोमजाई ढोकवाडी रोहा टीमला. बस पहा तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल 1 स्टार बागाची पाटी टीमचा. आपण पाहता महेश वाघ मैदानाच्या आतमध्ये डबल पहा दाखल झाला. अगदी पहिलं तर 6 बॉल आणि विजयासाठी 18 धाब्यांची गरज. 23 धाबा धापटलापती लागल्या. टार्गेट होतं मित्रांनो 41 धाब्यांचं. आतापर्यंत 12 बॉलमध्ये 23 धाबा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 5 धाबा आल्या त्या आणि त्याच्यानंतरचा अगदी थोडंसं मागणं षटक फेकलं गोलंदाज अंकुश वाघनं. आता इथनं पहा 6 बॉल 18ची गरज आणि इथनं पाहायचा कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल स्पेल सादर केला जाईल गोलंदाजाकडनं. मोठे ब्लास्ट बघितले जातील का, मारले जातील का. ऑफस्टिकला रिलीज केला आणि इथनं चेंडू बाहेर चालला. ऑफस्टिकच्या बाहेर अवांतर बॉल इथनं पंच घोषित करतील. समीकरणामध्ये लगेच बदल पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 6 आणि विजयासाठी 17 धाब्यांची गरज आहे. पहा 24 अंकावरती संघ जाऊन पोहोचलाय. वाईट बॉल पहिलाच बॉल गोलंदाजानं वाईट फेकला. अजून 6ला 17. यावेळी लोअर फुल टच बॉल क्रिकेटचा सर्वाधिक घातक चेंडू त्या ठिकाणं आणि पाता मिड विकेट रिजनला तिथे डीप मध्ये काय घडलं क्लोज. अगदी डिसिजन आपण पाहता आणि सुखरूपरित्या पॉपिंग क्रिचच्या पलीकडे यावेळी फलंदाज पोहोचला गेला. तत्पूर्वी पाहता आपण 2 धाबा पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्यांच्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली. ती म्हणजेच टोटली 26 धाबा धावपटावरती लागल्या गेल्या. 5 समीकरणामध्ये बदल. आता येणारे अजून इथं पाहिलं तर 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 15 धाब्यांची. यस 5 बॉल 15 कोण जिंकेल. टॉप 3 मध्ये एक संघ जाईल. परंतु पहा मित्रांनो हायस्कोर मिळाले त्यामुळे इंटू द फायनल म्हणजे डायरेक्ट फायनल मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो जिंकेल तो. पुढची लढत पहा 2 ओव्हरची आपल्याला पाहायला मिळेल. फणसवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट रघुनाथ 11 कुक्षे त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला फणसवाडी टीमने पहिल्यांदा शतरक्षण करेल आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं ते म्हणजेच आपण पाहू शकाल रघुनाथ 11 कुक्षे टीमला. सभा मैदानाच्या आतमध्ये इथनं 5 बॉल अजून 15ची गरज. गोलंदाज तयार. यावेळी पहा फाईन लेगला फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॉल थांबणार नाही. या गोलीच्या वेगानं बॅक साईडला धडकेल. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप बॉल सीमा रेषा पार येतोय. दमदार स्ट्रोक चौकार टर्निंग पॉइंट चौकार पाहायला मिळाला. 4 धाब्यांसाठी टोटल स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 30 अंकावरती. आता 4 बॉल आणि विजयासाठी 11 धाब्यांची गरज. असं वाटलं होतं वाघाची वाडी संघ अगदी एकतर्फा सामना जिंकू शकेल कारण की पहिलं षटक आपण पाहता अभिभागनं जे फेकलं ते 5 धाब्यांचं होतं. 1 विकेट त्याला मिळाला होता. पण इथनं 5 मित्रांनो येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 11 धाब्यांची अजून गरज. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच स्टॅकेंडला ज्याने आतापर्यंत अगदी जबरदस्त फटकेबाजी केली. 4 बॉल 11. गोलंदाज तयार. महेश वाघ बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्यावरती दडपण आलं की काय पदतालिकेमध्ये चुका पाहायला मिळाला आणि इथं आपण पाहता अगदी थांबवलं जातं. 4 बॉल 11 गेम ऑन. समोर देखील पाहता तेवढाच चांगला फलंदाज. अजून एक फाईन लेगला खेचला. ऑफ ट्रॅकर बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल चेंडू सीमा रेषा पार. फाईन लेगला क्लिअर करत बॉल चाललाय 4 धाब्यांसाठी. दमदार स्ट्रोक चौकार. 4 धाबा आल्या. 4 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचली. आता 3 बॉल आणि विजयासाठी आपण 7 धाब्यांची गरज आहे ती म्हणजेच सोमजाई ढोकवाडी रोहा टीमला. अगदी काय प्लॅनिंग केली जाते दोन्ही फलंदाजामध्ये.
जबरदस्त फटकेबाजी पहिल्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी अप्रतिम खेळी करत असताना शेवटपर्यंत झुंज दिली डोकवाडी संघानं आणि टॉप 6 मध्ये संघानं प्रवेश केला होता. परंतु आज इथं आपण पाहता अंतिम रात्र दूरचा प्रवास राहिला आणि आपण जर विचार केला तर वाघाची वाडी संघाला आज संघ फाईट करताना अगदी पूर्णपणे या ठिकाणी जखडून ठेवलं गेलं. पहा ज्यावेळी पहिल्या हाफमध्ये बॅटिंग केली वाघाची वाडी टीमनं 40 धावा बनवल्या 41चं टार्गेट सेट केलं गेलं. आता इथनं पहा 3 बॉल अजून विजयासाठी 7 धावांची गरज आहे ती म्हणजेच डोकवाडी टीमला. गोलंदाज तयार महेश वाघ थोडासा प्रेशर मध्ये दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो खरंच कारण की मागच्या बॉलवरती पद्धतीमध्ये चुका पाहायला मिळाला होता. आता 3 बॉल 7 गोलंदाज तयार गेम ऑन. आणि इथे काय घडलं नो बॉल यस अंपायर्स कॉल नो बॉल मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथे या ठिकाणी अकाउंट वरती अगदी एक्स्ट्राच्या आपल्याला पाहायला मिळेल ऍड केली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 येणारे बॉल 3 विजयासाठी 6 धाब्यांची गरज. आता असं वाटतं वाघाची वाडी संघ कुठेतरी थोडासा प्रेशर मध्ये असेल प्रेक्षक वर्ग आणि पाहतायत ना पूर्णपणे वाघाची वाडी गाव अगदी या स्पर्धेला एन्जॉय करत असेल लाईव्ह. आमचे अमोलवीर देखील पहा मॅचला एन्जॉय करतात व्यासपीठावरती. आज त्यांचा अभ्यास देखील आपण पाहता सातत्यानं 2 रात्र आम्ही ऐकला अगदी आम्हाला सातत्याने त्यांची आपण पाहिलं तर 7 लाभत असते आणि इथं आपण पाहता ते देखील मॅचला एन्जॉय करतात. 3 बॉल 6 मैदानाच्या आतमध्ये गेम ऑन. अजून देखील संधी भरपूर जास्त पहा यावेळी फटकाला जवाब आणि इथे फ्रीडचा बॉल आणि तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने केलेली चूक बॉल थांबणार नाहीये सीमा रेषा पलीकडे एक टप्पा घेत बॉल जाईल आउट ऑफ दी पार चौकार. 4 धावा आणि 4 धाब्यांच्या मदतीने 39 अंकावर संघ जाऊन पोहोचला. आता पहा 2 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. महेश वाघ थोडासा दडपणामध्ये आलाय. राहुलनं आतापर्यंत काय अप्रतिम फटकेबाजी केली वैयक्तिक खेळीचा विचार केला राहुलचा तर आतापर्यंत 7 बॉल मध्ये 14 धाब्यांची बादारबारी मैदानामध्ये चालू झाले. पहा आता 2 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. यस इथे काय घडेल या बॉलवरती रिझल्ट अगदी संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्यात आणि या बॉलवरती रिझल्ट अगदी समोरासमोर पाहायला मिळेल. येणारा बॉल काय सांगून जाईल निर्धाव असेल सिंगल डबल चौका छक्का काय मैदानाच्या आतमध्ये आडवा पाटने खेचला. पहा एक सिंगल मिळाली आहे आणि एका धाब्यावरती इथे समाधान मानावं लागेल परंतु आपण पाहता इथे क्रॉसिंग झाले नाहीये पहा अंपायर आणि यावेळी एकच धाव या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल क्रॉसिंग नाही त्यामुळे फलंदाज देखील बाद नाहीये. एक धाव आली स्कोर इज लेवल 40 धावा धावपटलावरती कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम पहा. एक धाव जर निघाली तर इथनं मात्र डोकवाडी संघ डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्या ठिकाणी जर धाव डिफेन्स केली तर पाहता 1 स्टार वाघाची वाडी संघाचा तोच दरारा या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. काय घडेल काय बेडेल कान मंत्र अभि वाघकडनं दिला जातो गोलंदाज महेश वाघला परंतु इथनं आता एक चेंडू आणि एका धाब्यांची गरज. स्ट्राईक चेंज झाली राहुल स्ट्राईकला नसेल आणि स्ट्राईकला आपण पाहता रोशन यावेळी मात्र ऑन स्ट्राईक वरती केलं. 1 बॉल आणि एका धाब्याची गरज. मैदानामध्ये हाय व्होल्टेज घडवणारा आणणारा आणि करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. कोण जिंकेल महत्वपूर्ण. 1 धाव आली तर इनटू द फायनलचं तिकीट मिळेल ते ढोकवाडी टीमला. जर चेंडू डॉट आला तर तिथे मात्र आपण पाहता 1 स्टार वाघाची वाडी संघ तोच जरा पुन्हा एकदा ठेवला जाईल. परंतु पहा कशा रीतीनं मैदानाच्या आतमध्ये सामना पहा. या स्पर्धेतील सर्वाधिक हाय व्होल्टेज आणि महत्वपूर्ण सामना अगदी कोणीही न विसरणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार थोडं स्पीडअप घ्या. येस त्या ठिकाणी जर चेंडू डॉट झाला आणि विकेट किपरनं डायरेक्टली पकडला तर धाव दिली जाणार नाहीये आणि क्रॉसिंग होणं महत्वाचं आहे दोन्ही फलंदाजामध्ये. येस पूर्णपणे आपण जर पाहिलं तर कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल मित्रांनो तर हा हाय व्होल्टेज सामना बघू नका. अगदी पाहिलं तर शेवटच्या सिच्युएशन पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत शेवटच्या रन पर्यंत झुंज चालू विजयासाठी. गेम ऑन. गोलंदाज महेश वाघ बॉलिंग ट्रॅक वरती
फिल्डिंग डिपार्टमेंटनं सजवलेली फिल्डिंग अगदी पाहता आपण अप्रतिम. विकेट किपर स्वतः विभाग आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप पॉइंट मध्ये गल्ली पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मिड ऑन रिझनला एक क्षेत्ररक्षक झालेत. वाईट लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. डेफिनेटली आपण पाहू शकाल आता इथनं एक बॉल एका दाबीची गरज. प्रेक्षक भरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्गाला आवडणारा सामना. एक बॉल एक. इथे पहा सामना जिंकला सोमसाई ढोकवाडी टीम इन टू दी फायनल. यस कॉंग्रॅच्युलेशन टीम ढोकवाडी आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक. इथनं 1 स्टार वाघाची वाडी संघ. यस स्पीडअप घ्या आणि लेग बायच्या स्वरूपात ही शेवटची धाव म्हणजे बॉडीवरती आदळली आहे. चेंडू आदळला आणि तिथं मात्र आपण पाहता अगदी लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. सामना जिंकला. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. हार्ड लक वाघाची वाडी संघ. आणि इथं पहा पुढची मॅच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या पनसवाडी संघ. त्यांच्या अगेन्स्ट पाहता आपण रघुनाथ 11 कोक्षेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस राहुल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू 15ची पारी आणि तिथं आपण पाहता मित्रांनो अगदी टर्निंग पॉइंट केले आपल्याला पाहायला मिळाले. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल ठरला ढोकवाडी टीमचा ठरला. पहा अगदी पाहता तर फायनल मध्ये प्रवेश केला टीमना. यस जबरदस्त खेळ. पहिल्या दिवशी हा संघ टॉप 6 मध्ये गेला होता आणि आज जर आपण पाहिलं तर इथनं मात्र डायरेक्टली फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं.